नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे वर्सच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बोलणार आहोत एका एक्साइटिंग डिफेंडर बद्दल। हो, तुम्ही थंबनेल बघितलंच आहे, डॉक्टर स्ट्रेंज बद्दल बोलणार आहोत आपण। तर ग्रीनविच विलेज मधील सॅंक्टम सॅंक्टोरम म्हणजेच आपल्या डॉक्टर स्ट्रेंजचा पत्ता 177A ब्लीकर स्ट्रीट न्यूयॉर्क मध्ये आहे। रॉय थॉमस आणि गॅरी फ्रेडरिच या दोघांनी शेअर केलेला एका अपार्टमेंटचा वास्तविक कन्सेप्ट म्हणजे आपला सॅंक्टम सॅंक्टोरम आहे। हे आपल्याला दिसून येते स्ट्रेंज टेल्स कॉमिक इश्यू नंबर 110 मध्ये। 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात डॉक्टर स्ट्रेंजने त्याचा डावा डोळा गमावला होता आणि काही काळासाठी डॉर्मामूचे जे लाईफ इसेन्स होतं त्याच्या आय पॅचच्या मागे होते। हे आपल्याला दिसून येते डॉक्टर स्ट्रेंज द सॉर्सरर सुप्रीम इश्यू नंबर 4 मध्ये। सतत जादूच्या वापरामुळे हे डॉक्टर स्ट्रेंजच्या शरीरात काही बदल झाले, त्यामुळे त्याला जे नॉर्मल ह्युमन साठी विषारी पदार्थ आहेत यांचं त्याला सेवन करावं लागतं। हे आपल्याला दिसून येते डॉक्टर स्ट्रेंज व्हॉल्यूम 4 इश्यू नंबर 1 मध्ये। जेव्हा डॉक्टर स्ट्रेंज दिसला होता आपल्याला मार्वेल कॉमिक्स मध्ये पहिल्यांदा, तेव्हा त्याला मिस्टर स्ट्रेंज म्हणत होते आणि त्याची व्हिज्युअल डिझाईन हे मुद्दाम एका हॉरर ऍक्टर विन्सेंट प्राइस यांच्यापासून प्रेरित होती। हे आपल्याला दिसून येते स्ट्रेंजर टेल्स इश्यू नंबर 110 मध्ये। डॉक्टर स्ट्रेंज हा मास्टर ऑफ मिस्टिक आर्ट्स बनण्यापूर्वी अत्यंत कुशल पण स्वार्थी आणि एक लोभी सर्जन होता। हे आपल्याला दिसून येते स्ट्रेंजर टेल्स इश्यू नंबर 115 मध्ये। काय मग मित्रांनो, कसे वाटले आपले सगळे डिफेंडर्स? आय नो की डॉक्टर स्ट्रेंज थोडा नवीन होता, पण आपण मल्टिवर्स ऑफ मॅडनेस मध्ये डिफेंडर स्ट्रेंज ऑलरेडी बघितलेला आहे, म्हणून म्हटलं की चला हा पण एक टीम मेंबर होता, मी तुमच्या समोर आणून दिला। आणि तुम्हाला बघायला आवडेल का ही सगळे डिफेंडर 4 आणि डॉक्टर स्ट्रेंज या पाचींची धमाल? आणि हो, एक्साइटेड नका हो, अजून खूप मेंबर्स आहेत। आपण फॅन्टॅस्टिक 4 सिरीज मध्ये आपण जे बघितलं की मी एक फॅक्ट सांगत होतो, मी इथं तुम्हाला डिफेंडरचे जे एक्साइटेड मेंबर्स आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअल फॅक्ट सांगणार आहे 5-5। सो येस, उद्यापासून असे काही 5 एक्साइटिंग मेंबर आणतो आहेत मी डिफेंडर्सचे, जे तुम्ही ऐकून अवाक व्हाल आणि तुम्हाला आवडेल सुद्धा। लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि तुमच्या फॅमिली सोबत। सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला, फॉलो करा आपला इन्स्टा पेजला।